नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशाप्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ का असेल, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे किंवा तुमचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो षष्टेश आहे बुध, हा सुद्धा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. वक्री होता तो मार्गस्थ होणार आहे 2 तारखेला आणि 8 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार. याचा अर्थ मुळात हा आहे, की हा जो संपूर्ण महिना आहे, हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असा असणार आहे. शारीरिक आणि मानसिक त्रास गेल्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवले असेल, की खूप स्ट्रेस, खूप तणावाखाली तुम्ही गेले होतात, खूप प्रेशरमध्ये होता. निर्णय कोणते नेमके घ्यायचे, कशाप्रकारे घ्यायचे आणि त्याचा सरळ-सरळ परिणाम जो तुमच्या मानसिक त्रासाचा किंवा तणावाचा होता, तो तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसत होता. तर तशा प्रकारचा अनुभव तुम्ही साधारण गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये घेतलेला असेल. परंतु हा जो महिना आहे, हा महिना संपूर्णपणे वेगळा असेल. साधारणतः 5-6 तारखेनंतर तुम्हाला या महिन्याचे म्हणजे जानेवारी महिन्याचे जे महत्त्वपूर्ण शुभ परिणाम आहेत, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या संदर्भात हे मिळायला सुरुवात होतील, जे की खूप महत्त्वपूर्ण राहतील. अर्थात या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. बरेचसे ग्रह ते तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहेत. मंगळ आणि बुध हे दोन्ही सुद्धा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचं थोडंसं ज्याला आपण म्हणतो, की फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. थोडंसं एक्झर्शन वगैरे जास्त होईल. परंतु त्याचा जो परिणाम असेल तो अतिशय उत्तम राहील. खास करून जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये तयार होतील. कारण तुमची जी कामं असलेली कामं पूर्ण होताना दिसेल. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जे की तुमच्या राशीचा गाभा आहे, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, हे जे 2 गुण आहेत, ते तुमच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. तर एकंदरीत जर सांगायचं झालं, तर हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूपच उत्तम जाईल. त्याच्याबद्दल काळजी करू नका. फक्त तयार राहा, की कोणकोणत्या योजना किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करायच्या आहेत. नक्की हातात घ्या. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला निश्चित मिळतील. यानंतर तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल विचार करायचा झाला, तर तुमचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय 19 तारखेनंतर, तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पंचमेश जो रवी आहे, हा रवी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 15 तारखेनंतर. तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. त्याचप्रमाणे तुमचा जो अष्टमेश आहे मंगळ, आता सांगितल्याप्रमाणे भाग्यातच आहे आणि जो तुमचा लाभेश आहे शनी, जो लाभस्थानात आहे आणि तो मार्गी सुद्धा आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी हा हा हे जे पर्टिक्युलर आस्पेक्ट आहेत किंवा ग्रहांचे जे अक्षांतर आहेत, हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील आणि अतिशय शुभफलदायी सुद्धा राहतील आर्थिकदृष्ट्या. आर्थिकदृष्ट्या या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. अतिशय स्मूथ अशा प्रकारे राहील. जी तुम्ही कामं हाती घ्याल, ती पूर्ण होताना दिसेल. जे प्रोजेक्ट नवीन हातात घ्याल, तेच पूर्ण होताना दिसेल. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट जर का तुम्ही यापूर्वी केलेली असेल, त्याचे रिटर्न सुद्धा मिळतील किंवा महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आत्ता करायची असेल, तरी सुद्धा हा कालावधी खूपच चांगल्या प्रकारे राहील. एकंदरीत आर्थिकदृष्ट्या काळजी करण्याची आवश्यकता नाही. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर याआधी सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिळालेले असेल. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म दोघांमध्ये सुद्धा मिळतील. भाग्याची साथ सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मिळेल. परंतु थोडासा अभ्यास करून त्या गोष्टी करणं गरजेचं राहील. परंतु भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारची मिळेल. त्याच्यामुळे काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, तर गृहसौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत ते सुदृढ होतील. तुमच्या दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लव्ह लाईफ, म्हणजे त्याला आपण रिलेशनशिप्स असं सुद्धा म्हणतो. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे, अतिशय मस्त जाईल, व्यवस्थित जाईल. तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे रिलेशनशिप एखादी जर तुमची ब्रेकअप झालेली असेल आणि परत जर का तयार करायची असेल, खूप चांगला कालावधी आहे. काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि त्याचा तुम्ही पूर्णपणे लाभ सुद्धा घेऊ शकता. ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी खास करून हा जो संपूर्ण महिना अतिशय शुभफलदायी राहील. काळजी करू नका. कुठल्याही मानसिक किंवा शारीरिक त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होणार नाही. अर्थात स्वतः करून घेऊ नका, ही गोष्ट तेवढी महत्त्वाची. याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला राहील. ज्याला आपण म्हणतो, की तुम्ही एफर्ट दिलेले असेल, तर भाग्याची साथ ज्याला आपण पुढचा टप्पा येतो, तो तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूप चांगला मिळेल. फक्त तुम्ही एफर्ट द्या. गोष्टी तुम्हाला अपेक्षेप्रमाणे निश्चित होतील आणि गेल्या 3-4 महिन्यापासून किंवा 5-6 महिन्यापासून जे काही थोडं मनावरती मळं वगैरे आलेलं होतं, ते नैराश्याचं ते संपूर्णपणे निघून जाईल, झटकून जाईल
आणि एक वेगळेच उमेद आणि एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळेल. त्याचप्रमाणे जे काही विवाहोत्सुक मंडळी आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय शुभफलदायी राहील. विवाहोत्सुक जे तरुण-तरुणी आहेत, त्यांचा विवाह जुळून येणं, विवाह होणं, विवाह ठरणं, अशा प्रकारच्या काही शुभफलदायी गोष्टी, शुभ मंगल गोष्टी सुद्धा या महिन्यामध्ये होणार निश्चित आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त तुम्ही त्या संदर्भामध्ये तुमची थोडी हालचाल झाली, की तुम्हाला याच्या संदर्भातल्या काही गोष्टी मिळतील. त्या जी माणसं म्हणजे जे मेष राशीच्या व्यक्ती ऑलरेडी ज्या विवाहात आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे, तो खूपच चांगला राहील. काही काळजी करू नका. 20-22 तारखेनंतर तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाणं, हा प्रकार सुद्धा होईल. तुमच्या दोघांमध्ये जो रॅपो आहे, जे अंडरस्टँडिंग आहे, ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. विवाह सुखाच्या दरम्यान विवाह सुखासाठी सुद्धा हा जो संपूर्ण महिना, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम मिळेल. तुम्ही खास करून बघितलं असेल तर इथे भाग्यस्थान, त्याला आपण नवम स्थान म्हणतो भाग्यस्थान, हे तुमच्या या ठिकाणी बरेच सारे ग्रह आलेले आहेत, की जे खूप चांगले आहेत आणि या महिन्यामध्ये खास करून त्रिकोण योग ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण दुसऱ्या भाषेत नवपंचमी योग सुद्धा म्हणतो, ते सुद्धा या महिन्यामध्ये खूप चांगले आहेत, की जे शुभफलदायी असतात. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तर एकंदरीत भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात दिसतील. फक्त इकडे एकच आहे, की तुमच्या दशम स्थानामध्ये या महिन्याची अमावास्या होणार आहे दिनांक 11 तारखेला. तर त्याच्या आसपास तुम्हाला थोडंफार जाणवेल, की आपण जास्त काम करून घेतलंय जातंय का? की जे सहकर्मी आहेत ते थोडेसे तुटकपणे वागतायत का? जे वरिष्ठ आहेत ते थोडे आपले जास्तच लक्ष ठेवून आहेत का? अशा प्रकारच्या काही गोष्टीचा थोडाफार अनुभव तो तात्कालिक असेल, 2-3 दिवसाचा असेल. त्यामुळे तसे विचार मनात येऊ देऊ नका आणि आले तरी ते प्रत्यक्ष अंमलात आणू नका. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, त्याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूपच चांगला हा महिना आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. जसं सुरुवातीला सांगितलं, तयार राहा. या संपूर्ण महिन्याचा लाभ घेण्यासाठी. हा संपूर्ण महिना तुम्हाला तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा जाणार आहे. आता आपण बघणार आहोत या महिन्यातले जे ग्रहयोग आहेत, त्याचे जे परिणाम आहेत. जरी मी सांगितलं की संपूर्ण महिना उत्तम जाणार आहे, तरी का 31च्या 31 दिवस तुम्हाला खूप चांगले जाणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला मिळेल म्हणजे सक्सेस मिळेल असं नाही. काही 1-2 दिवस थोडेसे वेगळे सुद्धा असतात. तर त्यासाठी सुद्धा मनाची तयारी करणं गरजेचं आहे आणि ते नेमकं कशा प्रकारचे असेल या संदर्भातले विचार करून त्याचा आपल्याला जो अनुभव आहे तो ग्रहयोगामध्ये निश्चित येईल. तर ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्याच तारखेला म्हणजे 1 जानेवारीला शुक्र आणि शनीचं केंद्रयोग होणार आहे. तर याच दरम्यान जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद येतात. अर्थात हे नेहमीचे असतात. परंतु त्याचा फारसा विचार करू नका असं मात्र नाही, परंतु त्याच्यावर दुर्लक्ष सुद्धा करू नका. थोडंफार ॲडजस्टिव्ह नेचर, फ्लेक्सिबल राहा. जेणेकरून वादविवाद विकोपाला जाणार नाहीत. याचप्रमाणे या दरम्यान ईझी मनीच्या मागे सुद्धा धावू नका. दिनांक 8 तारखेला नेप्च्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जो नेप्च्यून तुमच्या व्ययामध्ये भ्रमण करतो आहे, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या दरम्यान लिखापडीची जी कामं असतात, कोणाला काही कमिटमेंट आहे, प्रॉमिसेस आहे, अशा प्रकारच्या कामांपासून थोडंसं लांब राहा. तुमचे अंदाज वगैरे चुकण्याची शक्यता आहे. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. रवी जो की तुमच्या पंचमेश आहे, भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्याच्याबरोबर जो हर्षल तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी असा योग आहे. खास करून या दरम्यान तुम्हाला काही नवीन आयडियाज वगैरे येऊ शकतील. संकल्पना किंवा कल्पना तुमच्या मनात येऊ शकतील, की ज्या शुभफलदायी असतील. अशा चुणूकदार कल्पना की ज्या प्रत्यक्षात जाऊन तुम्ही अंमलात आणल्या, तर त्याचे तुम्हाला लाभ मिळतील. अशा प्रकारच्या काही गोष्टी अनपेक्षितपणे घडून येतील. त्याच्यासाठी तयार राहा. अशा प्रकारच्या गोष्टी कुठल्याही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचण आहे, जे काही प्रॉब्लेम आहे, त्या संदर्भातलं काही सोल्युशन झटकन तुमच्या समोर येईल. त्याच्यावरती जरूर काम करा. एकंदरीत रवी आणि शनीचा जो त्रिकोण एक दिनांक 9 तारखेला होणार आहे, तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभयोग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि मंगळ जो की तुमच्या भाग्यामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा लाभयोग होणार आहे. खूप चांगल्या प्रकारचा योग आहे. तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळणं, काही चांगले लाभ मिळणं, प्रलंबित असे काही लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकतील. तर हा जो शनी मंगळाचा जो लाभयोग आहे, हा सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं सुद्धा काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना या दरम्यान घडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. लक्षात घ्या, हा जो त्रिकोण योग आहे पर्टिक्युलरली खूपच महत्त्वपूर्ण आहे, खूपच शुभफलदायी राहील. पहिली गोष्ट म्हणजे जो मंगळ आहे तुमच्या राशीचा स्वामी आहे, गुरु जो तुमचा भाग्यश आहे, व्ययश आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे आणि हा जो त्रिकोण योग आहे अन्योन्य योग आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूप शुभफलदायी राहील, भाग्यशाली राहील. संपूर्ण महिन्यामध्ये हा जो योग आहे अतिशय महत्त्वाचा, अतिशय शुभफलदायी असेल. जी कामं तुम्ही हाती घ्याल, ती पूर्ण होताना दिसतील. जसं एक मराठीत म्हण आहे, की "लाथ मारीन तिकडे पाणी काढीन."
तर तशाच प्रकारचा खरं तर तुमचा स्वभाव सुद्धा तशाच प्रकारचा आहे आणि तशाच प्रकारच्या काही गोष्टी झटकन, पटकन तुम्हाला मिळून जातील. तुम्ही अपेक्षा केली आणि त्या गोष्टी मिळाल्या, अशा प्रकारचा हा योग आहे. तर या दरम्यान तुम्ही थोडेसे एफर्ट केला, जे काही तुमच्या अपेक्षित गोष्टी आहेत, तर तुम्हाला त्या दरम्यान निश्चित काही चांगले फायदे मिळतील. गुरु मंगळचा हा जो त्रिकोण आहे तुमच्यासाठी खूपच शुभफलदायी राहील. काही महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी, गोष्टी मग ते कुठल्याही तुमच्या जीवनातल्या कार्यक्षेत्राशी संबंधित असतील, तर या दरम्यान मिळण्याची शक्यता अगदी चांगली राहील. त्याचप्रमाणे जे देवळं किंवा धार्मिक स्थळात ज्यांना भेटीगाठी देणं, असा प्रकारचा सुद्धा अनुभव येईल आणि काही ज्याला आपण म्हणतो की आशीर्वादाने काही गोष्टी होणं, असा सुद्धा अनुभव तुम्हाला या दरम्यान काही दैवी अनुभव सुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे आणि त्याच दरम्यान शुक्र आणि नेपच्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. तर गुरु-बुधचा जो त्रिकोणी योग आहे, त्या दरम्यान कागदोपत्री व्यवहार ही कामं तुम्ही करू शकता. फिरणं वगैरे जास्त होईल आणि तो जो कालावधी आहे, तो तसं तुमच्याकडे चांगलाच राहील. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्र आणि नेपच्यूनचा जो केंद्र योग आहे, तुमच्या भाग्य आणि तुमच्या व्ययस्थानामधून तर तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्याकडे लक्ष द्या. कधी-कधी आपले खर्च व्हायला लागले, तुमची जी रास आहे खर्चाच्या बाबतीत बिनधास्त आहे. म्हणजे तेवढी काय पर्टिक्युलर नाहीये. खर्च कुठे, कधी, कसं खर्च करायचंय याबद्दलचं तुमचं शेड्यूल तेवढं तयार नसतं. तर आता जसं सांगितलं, की संपूर्ण महिन्यामध्ये दिवस तर खूप चांगले आहेत. पैसे सुद्धा तुम्हाला येणार. त्याच्यामुळे खर्च किती होत आहेत याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर शुक्र नेपच्यूनची युती खर्च थोडं करू शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि बुध त्याच्या युतीमध्ये असणार आहे. अर्थात हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, मंगळ-बुधाची युती तुमच्या भाग्यस्थानात होणारी, ही सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रकारचे परिणाम किंवा अनुभव तुम्हाला देऊ शकेल. सकारात्मक या अर्थाने, की फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुमचे कामं या दरम्यान जास्त होईल. फक्त आरोग्याकडे लक्ष द्या. कारण या महिन्यात संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही जबरदस्त ॲक्टिव्ह राहाल आणि महत्त्वपूर्ण कामं सुद्धा समोर-समोर होतील. त्यामुळे आपण थोडंसं एफर्ट जास्त देतो आणि कधी-कधी आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. तर काळजी घ्या. या दरम्यान तुम्ही तुमची जी रास आहे ती ट्रस्टवर्दी सुद्धा आहे. समोरच्या ते पटकन विश्वास ठेवते. तर विश्वास ठेवून काही चुकीची कामं होत नाहीत ना किंवा विश्वास चुकीच्या व्यक्तीवरती ठेवला जात नाही ना, अशा प्रकारच्या काही गोष्टी थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. मंगळ-बुधाची युती या संदर्भात तुम्हाला जास्त इंडिकेटिव्ह राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला बुध आणि हर्षदा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार. म्हणजे 28 तारीख आहे ही सुद्धा स्पेशल कारण या या तारखेला 2 त्रिकोण योग आणि 1 लाभ योग आहे. पहिला जो आहे तो बुध आणि हर्षदचा आहे. तर या दरम्यान सुद्धा काही चमकदार कल्पना सुचणं आणि त्या प्रत्यक्षात अंमलात आणणं किंवा त्याचा भविष्यात जाऊन तुम्हाला फायदा होणं, अशा प्रकारच्या म्हणजे हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे बुध हर्षदचा, हा तुमच्या बुद्धीची चुणूक किंवा काही आयडियाज तुम्हाला येऊ शकतील. कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असेल. म्हणजे ते तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, करिअरच्या बाबतीत असेल, सोशल बाबतीमध्ये असेल, कुठल्याही संदर्भात. जरूर त्यावर काम करा. त्याचे चांगले काही फायदे तुम्हाला निश्चित मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काही चुणूकदार कल्पना या दरम्यान समोर येऊ शकतील. याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा जो त्रिकोणी योग हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण राहील. खास करून आर्थिकदृष्ट्या काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळून येतील. विवाहाच्या संदर्भात विवाह जुळून येणं, स्थळ पसंत पडणं वगैरे, वगैरे. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या दरम्यान होतील. फिरणं थोडंसं जास्त होईल. खास करून विवाहाच्या संदर्भात वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान चांगला संभवतो. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारचे दृढवत होतील. याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा जो लाभ योग आहे तो आर्थिकदृष्ट्या तुम्हाला शुभफलदायी राहील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट वगैरे होतील. तुमचे जे मित्र परिवार असतील त्याच्याकडून काही चांगले तुम्हाला लाभ सुद्धा मिळू शकतील किंवा काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. काही प्रलंबित लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान चांगल्या प्रकारचे मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्ष तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग हा अतिशय शुभफलदायी राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण म्हणजे तुमच्या कामाचा उरक वगैरे हा जबरदस्त दांडगा राहील. कारण होतं का बऱ्याच वेळेला असं की तुमची जी राशी आहे ती एका ठिकाणी पडे राहू अशा प्रकारची अजिबात नाही. ज्यावेळेस तुम्हाला काही पंप मिळतं किंवा ज्यावेळेस तुम्हाला कामाची ऊर्जा, स्फूर्ती आणि सक्सेस दिसायला लागतं, त्यावेळेस तुम्ही आणखीन जोरदारपणे काम करा. याचाच अनुभव तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये येताना दिसेल. म्हणजे तुमची कामं पटापट व्हायला लागतील आणि त्या अन्वये तुम्ही कामाचा जो तुमचा उरक असेल तो सुद्धा जबरदस्त आणि दांडगा दिसेल. त्यामुळे निश्चित कामाला लागा. तुमची महत्त्वपूर्ण स्वप्न की जी गेल्या साधारण वर्षभरापासून किंवा 2-3 वर्षापासून प्रलंबित होतील, ती या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतायत असे दिसून येतील. या महिन्यामध्ये पुढचा सुद्धा कालावधी तुमच्या किंवा या महिन्यांच्या पुढचा सुद्धा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तर निश्चितपणे तुमच्या जीवनातली महत्त्वपूर्ण कामं आहेत ती या दरम्यान तुम्ही आरंभ करू शकता. त्याचप्रमाणे अमावास्या जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या दशमात आहे, 11 तारखेला आहे. तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही वेगळे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. कारण थोडासा निगेटिव्ह अप्रोच तुमचा होऊ शकेल. आपल्याला जास्त काम करून घेतलं काय वगैरे, वगैरे. तर त्या फंद्यामध्ये पडू नका. 2-3 दिवस राहील हा जो तुमचा मानसिकता आहे
2-3 दिवसानंतर ही मासिकता नॉर्मल आहे. म्हणजे 11 तारखेला अमावास्या आहे, तर 10-11-12 या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. बाकी जास्त विचार करू नका आणि निगेटिव्ह विचार तर अजिबात करू नका. पौर्णिमा जी आहे ती 25 तारखेला आहे. लक्षात घ्या, ही जी पौर्णिमा ती खास आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. एक तर गुरुपुष्यामृत योग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्राला संपूर्ण बळ आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची अशी पण होतील, काही तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, या दरम्यान करू शकता. त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता हा संपूर्ण महिना आहे एक गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो किंवा टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो, असा ठरू शकेल. त्याचा जरूर लाभ घ्या. त्याचे चांगले अनुभव किंवा परिणाम तुम्हाला या महिन्यात दिसू शकतील किंवा याच्या पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा दिसू शकतील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचा जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.